तोडायला 20 रुपये लागायचे रे, आणायला 20 रुपये, 40 रुपये इथपर्यंत आणायला आणि 35 रुपयाला. अरे लाजा वाटू द्या ना हे. अरे जो माल 80 रुपये किलोनी जातोय, एका जाळीमध्ये 15 किलो आहे आणि तो तुम्हाला 35 रुपये किलोना पाहिजे. बाजार समित्यांनो तुम्ही काय करू राहिले? मग तुम्हाला व्यापारी आणि शेतकऱ्यामध्ये तुम्हाला हे समतोल साधता येत नाही का? 150 जाळी कारल्याचा लिलाव नाही झाला. हा 150 जाळी कारल्याचा लिलाव, कारल्याचे लिलाव झाला नाही. मग आता ते काय करायचे? परत घेऊन जायचे. बरं लिलाव का नाही झाला म्हणजे काय भाव मागताय? घ्यायलाच कोण नाही. घ्यायला कोण नाही. अरे पण हे शेतकऱ्यांनो तुम्हाला पण माझी एक विनंती आहे. तुम्ही शेतकरी पण काय झाले माहितीये का? तुम्ही ना विखुरलेले व्यापारी संघटित आहे. त्यांनी ठरलं याला हात लावायचा नाही, लावत नाही कुणी, या भावाच्यावर घ्यायचं नाही, घेत नाही कुणी. आणि मग शेतकरी, अरे मी म्हणतो पोटापुरतं पिकवा वर्षभर. अरे मरू दे या भाडीवांना. अरे मग काय माती खाल का तुम्ही? हा आम्ही फक्त आमच्या पोटापुरतं पिकवलं ना. एक वर्षभर महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे, वाटेल तो वाण पिकवा, प्रत्येक भाजीपाला पिकवा, फक्त पोटापुरता पिकवा, अजिबात विकायचा नाही. तसं हे सरकार आणि हे व्यापारी ध्यानावर येणार नाही. अरे जो पिकवतो काळ्या आईच्या उदरात बी पेरतो, उगवेल का नाही माहित नाही, उगवलं टिकेल का नाही माहित नाही, टिकलं भाव मिळेल का नाही माहित नाही. अरे तो जुगार खेळतो रे जुगार, आणि त्याची तुम्ही हाल केले. हा त्याच्या पिकाला भाव नाही आणि ते इथून घेऊन 35 रुपये ना तिकडे जाऊन त्याचे 1200 रुपये करायचे. लाज किडे पडून मरशाल रे भाडव्यांनो. लाज वाटली पाहिजे या सरकारला. म्हणून मी सांगतो माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला जर खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श असेल तर शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोग मान्य करा. बरं मग आपण सगळे शेतकरी किती 70%, मग आपण एकत्र या ना. अरे आपण म्हणतो पंतप्रधान, आपण म्हणतो मुख्यमंत्री, या सरकार शेतकऱ्याच्या बांधव पुढारी तयार करा. शेतकऱ्याच्या पोरांनो निवडणुकीच्या रिंगणात उतरा. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, शेतकऱ्यांनो व्हा ना तुम्ही. अरे तुम्ही मतदार आहे ना, आपण निवडून येऊ ना. अरे जा ना तिथं खुर्ची हातात घ्या ना. म्हणून परत एकदा खेदाने म्हणावं लागतं, खरंच बळीराजाचं सरकार आहे नाही ना? बळीराजाचं. अरे आज आमची माय माऊली दिवाळीला म्हणते भावाची इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे. अरे कुठे तो बळीराजा? परंतु आता बळीचं नाही, वामनाचं राज्य आलंय. वामनाच्या वंशज बसलाय मुख्यमंत्री. खेदाने म्हणावं लागतंय. आणि मग बळीचा वंशज हा शेतकरी मेला रे, पार मेला, मारून टाकला.